नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला एक खूप साधी सोपी बॅग शिकवणार आहे। म्हणजे जर तुम्ही नुकत्याच मशीन चालवायला शिकल्या असाल, म्हणजे नुकतेच शिवणकाम शिकला असाल, तर तुमच्यासाठी ही खूप म्हणजे सोपी अशी ही बॅग आहे बरं का। बघा, तर त्यासाठी मी ना असे 2 कापडाचे पीस घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही प्रकारचं कॉटनचं वगैरे तुमच्याकडे उरलेलं असेल ते कापड घेऊ शकता। त्याच्या आतमध्ये मी कॅनव्हास घातले आणि खालच्या बाजूने अस्तरनी चारी बाजूने शिवून घेतले। आता त्याचं माप सांगते मी, 11 इंच बाय 13 इंच। 11 बाय 13 इंचाचे हे 2 पीस आहेत बरं का। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ह्याच्यामध्ये मी 1-2 ट्रिक सांगितले आहेत। आणि बंद घेतले 2। आता हे 2 बंद आहेत ना, ते आहेत बघा 20 इंचाचे। आता हे बंद आहे ना, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लावायचे। इकडनं ह्या बाजूने आपण 3 इंचाचं मार्किंग करून घेतले आणि त्या बाजूने पण 3 इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत आणि तिथे आपण बंद लावायचे आहेत। आता ट्रिक म्हणजे कशी, आता ह्याचा बेस मी आहे ना एकदम असा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपण कुठेही कापड न कापता ह्या बॅगचा बेस बनवणार आहोत। एकदम सरळ सरळ शिलाई आहे, कुठेही वाकडी तिकडी, म्हणजे कुठेही तुम्हाला गोलाकार वगैरे असं घ्यायचं नाही आहे। आता हे बंद असे समोरासमोर येण्यासाठी काय करायचं आहे बघा, हे 2 कापड आहे ना असे समोरासमोर ठेवायचे आणि जिला आपण पहिल्या कापडाला मार्किंग केले ना, त्याच मार्किंगवर दुसऱ्या पीसवर पण मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बंद एकदम समोरासमोर येतात, असं मागं पुढं होत नाही। अशा पद्धतीने आता दोन्ही बंद माझे शिवून झालेले आहेत। ठीक आहे, आता बेससाठी मी काय केलं आहे बघा, एक पट्टी घेतलेली आहे। आता त्याचं माप आहे बघा 11 इंच बाय 5 इंच। 11 बाय 5 इंचाची ही पट्टी घेतली, त्याच्या आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने असताना ती पण चारी बाजूने मी शिवून घेतलेली आहे। आता ही पट्टी पण आपल्याला सरळ लावायची आहे, कुठेही कापायची नाही आहे पट्टी, हो का। आता हा जो पीस आहे ना, खालच्या बाजूला ह्या पीसला अशी ही पट्टी शिवून घ्यायची। आणि शिवून झाल्यावर त्याला लगेच तिथे पायपिंग पण करायची, म्हणजे धागे दिसणार नाही। आणि दुसऱ्या बाजूला हा दुसरा पीस शिवायचा आहे, हो का। अशा पद्धतीने दोन्ही बाजूला ही पट्टी आपण शिवून घेणार आहोत आणि पायपिंग करून घ्यायची। कुठेही ही पिशवी आपल्याला कट करायची नाही आहे, एकदम सरळ सरळ पीस आहे ते, आणि शिलाई पण एकदम सरळ सरळ मारायची, हो का। अशा पद्धतीने ही पट्टी मी ते लावून शिवून घेतलेली आहे आणि हो का पायपिंग पण केलेली आहे। आता आपण ना चेन लावून घेऊया बरं का। खूप सोपी अशी ही बॅग आहे आणि बनवायला पण म्हणजे पटकन होते। बघा, आता चेनमध्ये मी असं रनर घालून घेतलेलं आहे आणि 11 इंचाची चेन घेतली। आता ही चेन काशी लावून इथे वरनं दाब शिलाई मारायची, दुसऱ्या बाजूने पण अशी शिवून दाब शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने माझी चेन शिवून झाली आहे। आता ही बॅग आहे ना आपण उलट करूया। अशी उलट करायची ही बॅग, उलट्या बाजूने आपल्याला शिलाई मारायची ना उलट्या बाजूने, म्हणून आपण ही अशी उलट करणार आहोत। आता हे काय करायचं बघा, आता हे आपण असं शिवून पायपिंग केलेले ना, ते असं एकमेकांवर घ्यायचं आहे, बघा असं एकमेकांवर घ्यायचं आहे, म्हणजे आतल्या बाजूला ती पट्टी दुमडायची आणि इकडनं अशी सरळ शिलाई मारायची। दोन्ही बाजूने अशा सरळ शिलाई मारायच्यात आपल्याला, आणि इथे शिलाई मारायची नाही आहे आपल्याला, फक्त कडेने शिलाई मारायची। फक्त ही पायपिंग आणि ही पायपिंग अशी म्हणजे एकावर एक आली पाहिजे, हो का, अशा पद्धतीने। आणि ह्या बाजूने शिलाई मारून घ्यायची, त्या बाजूने शिलाई मारून घ्यायची, आणि शिलाई मारून झालं तिथे पायपिंग पण लगेच करून घ्यायची आहे। बंदनी आतमध्ये घ्यायचे, नाही तर बंद एखाद्या वेळेस चुकून शिलाईमध्ये येऊ शकतात, म्हणून तर काय होतं आपल्याला उसवी करावी लागते, म्हणजे डबल काम वाढतं ना आपलं, म्हणून बंदनीच आतमध्ये घ्यायचे। आता शिवून झाले माझं आणि पायपिंग पण करून झालेली आहे। आता ही अशा पद्धतीने बॅग दिसेल। आता ही बॅग कशी सरळ दिसते, तर तुम्ही म्हणताल का इथं मी खालनं शिवलेलं नाही आहे, फक्त कडेने शिलाई मारलेली। आता तुम्ही म्हणताल ही अशी सरळ बॅग आहे, ह्याला कुठं बेस आहे वगैरे, तर
म्हणजे तो बेस आता तुम्हाला ही बॅग सरळ केल्यावरच दिसेल. खूप सुंदर असा बेस आहे. एकदम सरळ सरळ शिलाई मारायची आहे या बॅगला. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा बेस तयार होतो. हे बघ, झाला की नाही सुंदर बेस तयार. म्हणजे कुठेही कापड न कापता आपण बॅगला बेस तयार केलेला आहे. बघा, असा हा मोठ्या साईजमध्ये बेस तयार होतो. खूप सुरेख अशी ही पिशवी झालेली आहे. तुम्ही ह्याचा उपयोग कशासाठी पण करू शकता. हे बघा, कसा वाटला व्हिडिओ? मग आवडला ना व्हिडिओ? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. बघा, बेस पण तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या पद्धतीने आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.